गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघितलं असेल की मी 2 दिवस झाले कुकिंगचे व्हिडिओ पोस्ट केले होते, पण आमचं ठरलं होतं एक दिवस छान मस्त असं एक दिवस काढायचं आणि त्या दिवशी खूप छान मस्त अशा ठिकाणी फिरायला जायचं. हे आधीपासून ठरलं होतं आणि आज आम्ही फिरायला चाललेलो आहोत. तर आज आम्ही इको विलेजला फिरायला चाललेलो आहोत. हे जे इको विलेज आहे ना, खूप सुंदर आणि छान आहे, बघण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही डायरेक्ट रिक्षा करून चाललेलो आहोत आणि जर तुम्हाला इको विलेजला जायचं असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकतात किंवा तुम्ही ओला रिक्षा किंवा ओला कॅबसुद्धा करू शकतात. आणि आता आम्ही रिक्षा करून चाललेलो आहोत आणि तिथे ना म्हणजे असं बस किंवा रिक्षा किंवा काही असं ट्रॅव्हलिंगचं काही तिथे साधन नाही, कारण ते खूप आतमध्ये आहे. पण ते इको विलेज आहे, ते खूप छान बघण्यासारखं आहे, म्हणून सगळेजण आपापले पर्सनली गाड्या करून जातात तिथे. तर आम्हीसुद्धा आज रिक्षा केलेली आहे, रिक्षा करून आम्ही चाललो. तर मी, पप्पा, ताई, चिंतन आणि ज्ञानेश आम्ही 5 जण चाललेलो आहोत इको विलेजला. आणि हे इको विलेज खूप सुंदर छान आहे, बघण्यासारखं आहे, एकदम शांत. जिकडे तिकडे बघा एकदम हिरवळ, नैसर्गिक, म्हणजे एवढं शांत. आणि तिथे मथुरा, त्यानंतर वृंदावन आणि तुम्हाला कुरुक्षेत्र हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि श्रीकृष्णाने जे जे कार्य केलेलं आहे त्यांनी ते पूर्ण असं म्हणजे बोलतात वस्तू स्वरूपात त्यांनी ते मांडलेलं आहे. आणि त्यांनी दगडावरती, आपले जे दगड असतात त्या दगडावर त्यांनी खूप छान मस्त अशी कोरीव कामं केलेली आहेत. खूप छान बघण्यासारखं आहे. तर आता आपण निघतो आहोत इको विलेजला आणि तिथे काय आहे ते मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवणार आहे. गेल्या वेळेस मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता इको विलेजचं, तर मी पूर्ण म्हणजे आपलं मथुरा, त्यानंतर वृंदावन हे मी तुम्हाला पूर्ण नव्हतं दाखवलं, जेवढं जमलं तेवढं दाखवलं होतं. आवाज आला आहे रिक्षाचा, रिक्षा आला आहे. तसं चला पटापट, आणि मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर इथे आपण इको विलेजला आलेलो आहोत. ताई, चिंतन ते तिकडे गेले. इकडे ह्या साईडला पार्किंग आहे आणि प्लस इकडे ह्या साईडला पण पार्किंग, खूप पार्किंग आहे. इथून आम्ही एंट्री केलेली आहे. तर आता आई पप्पा चहा घेते आणि मग आपण पुढे जाऊया. ताई, तुला माहिती आहे ना कुठे? अच्छा लगा? कैसन बा नाही, छान आहे. मराठी छान आहे, छान. अच्छा, फर्स्ट टाइम आलोय, बघू आता बघितल्यावर कळेल काय. माई पहिले, माई आली सेकंड टाइम. मी सेकंड टाइम आले. आमचं गाईड आहे ती आम्हाला दाखवेल आता. छान बघण्यासारखं, एकदम सही आहे. तर आता पप्पांना चहा प्यायचा आहे, तर इथे कॅन्टीन आहे, तर इथे आम्ही चहा पिऊ, इथे बसू चहा पिण्यासाठी इथे. आणि इथे खूप मोठी मोठी झाडं आहेत. हा रे राजा, घेते मी तुला. तर इथे बसू. हा काय, तर हे कॅन्टीन आहे आणि साईडला ना एक दुकान आहे. इथे साईडला दुकान आहे
तिथे की तुम्हाला सगळं म्हणजे आर्टिफिशियल लोणचे मसाले पापड वगैरे म्हणजे शुद्ध घी वगैरे भेटेल. हां चला आता आधी चहा मग बाकीच्या गोष्टी. पप्पा चिंतन आणि ज्ञानी दोघांनी वडापाव घेतलाय. पप्पा चहा पित आहेत. कसा आहे पप्पा चहा? छान आहे, टेस्टी आहे. मी पण इथे हा चहा घेतलेला आहे. जेव्हा इको विलेजला येते ना तेव्हा मी इथला चहा नक्की पिते. इथला जो चहा आहे ना खूप सुंदर आहे आणि पूर्ण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम असे आपले जे मसाले असतात ना खूप स्ट्रॉंग चहा आहे आणि सर्दी खोकल्यासाठी तर एकदम बेस्ट आहे. तर तुम्ही कधी इको विलेजला आला तर इथलं चहा नक्की पिऊन पहा. खूप सुंदर चहा आणि एकदम मसालेदार एकदम सही. वडा ताई वडा कसा आहे? छान आहे. छान आहे ना, मस्त आहे. एकदम टेस्टी आहे ना. बाकी चहा कसा आहे वडा? ठीक आहे का? एकदम टेस्टी आहे. वडा कसा आहे? छान आहे, सुंदर आहे. ब्युटिफुल ब्युटिफुल टेस्टी ब्युटिफुल नाही. बॅग ब्युटिफुल. अरे हे 2 महिन्यांनीच झाली खरी रक्षाबंधनाने आलो. नव्हताच तुमचा. घ्या ना, मग खा. तुम्ही खा, तुम्हाला सांगतो तुम्ही खा. तर इथे आम्ही आधी पेटपूजा केली. तर चहा नाश्ता झालेला आहे. सगळ्यांनी आम्ही चहा आणि वडापाव खाल्ला. तर मग आता ओपन झाली. आपण जाऊया आधी दर्शन घेऊया. हा पार्किंग एरिया आहे. मनुष्याने स्टेटस ठेवलेला आहे. हो आणि तुम्ही इकडे बघू शकतात हे वॉशरूम आहे. तर आम्ही सगळे आता फ्रेश झालो आहे, हात वगैरे धुतलेत. आता आपण जाऊया दर्शन घेऊया पुढे. तर तुम्ही इकडे बघू शकतात. तर इथे तोडसुद्धा लावला आहे आणि इथे पूर्ण झाडांची नर्सरी आहे. तर तुम्हाला झाडं विकत घ्यायची असतील तुम्ही इथे झाडंसुद्धा विकत घेऊ शकतात. इथे सुद्धा म्हणजे खूप सारी झाडं आहेत. खूप मोठी नर्सरी आहे. इथून एंट्री आहे. हो पप्पा झाडं विकत घ्यावी लागतं पप्पा, नर्सरीला झाडांची. तर चला आता पटापट पुढे जाऊया. तुम्हाला आजूबाजूला खूप झाडं दिसतील आणि तुम्ही इकडे ह्या साईडला बघू शकता तुम्ही. इथे हे मंदिराचं बांधकाम चालू आहे. हे खूप मोठं मंदिर आहे आणि हे खरं मंदिर खूप बघण्यासारखं आहे. पण आता बांधकाम चालू आहे इथे. हे बघा काम चालू आहे. हे खूप मोठं मंदिर आहे. ती जी मूर्ती आहे ना खूप बघण्यासारखी, खूप सुंदर छान आहे. श्रीकृष्ण आणि राधाची. आणि इकडे या साईडला आहे ना स्टेसाठी आहे. तुम्ही ते स्टे पण करू शकतात. इथे बरंचसं काम चालू आहे अजून. आणि पुढे गेलं की इकडे ह्या साईडला एक मोठं कॅन्टीनसुद्धा आहे. तर पुढे गेलेला की पुढे कॅन्टीनसुद्धा आहे आणि तुम्हाला इथे महाप्रसादसुद्धा भेटू शकतो. तो 12 नंतर आहे, 12:30 नंतर काहीतरी. आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे एक मोठं शॉप आहे इथे समोर. इथे तुम्ही शुद्ध आपलं तूप वगैरे धूप वगैरे घेऊ शकतात. आणि इकडे ह्या साईडला गेले अपोजिट साईडला इकडे ह्या साईडला इथे गिफ्ट वगैरे आहेत आणि हे मोठं कॅन्टीन आहे. तर इथे ही खिचडी आहे. 10 प्रसाद आहे. 10 प्रसाद आम्ही खाऊन घेतो आहे. निःशुल्क हा प्रसाद आहे. टेस्टिंग मस्त वेगळी ना.
बघितलं असेल हे मंदिर आहे श्रीकृष्णाचं. इकडे हे जे मंदिर बांधायला लावलं ह्या साईडला, तर ते थोडं काम बाकी आहे. तर या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतात. आपण दर्शन घेतलेलं आहे. तर आता 12:15 वाजलेत आणि इथे ना 12 वाजता महाप्रसाद असतो, भोजनालय असतो निःशुल्क. तर ते आम्ही महाप्रसादाचा लाभ घेऊ आणि मग पुढे आपण मथुरा, गोवर्धन वगैरे बघूया. छान बघण्यासारखं आहे आणि इथलं वातावरण एवढं शांत आहे ना, म्हणजे इथे कोणीही येईल ना तर टेन्शन वगैरे सगळं विसरून जाते. खूप सही आणि छान वातावरण आहे. जेवणामध्ये बघा काय आहे, इथे 2 फुलके आहेत, त्याचबरोबर इथे खिचडी आहे, डाळ भात आहे आणि वांगा बटाट्याची रस्सा भाजी आहे. तेलकट अजिबात नाही आहे, तिखटसुद्धा अजिबात नाही आहे. तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. म्हणजे पूर्ण हे जे जेवण आहे तर पूर्ण स्टीम केलेलं आहे आणि बाकी जेवण एकच नंबर आहे. जेवण झाल्यानंतर आपली ताटं आपण स्वतः धुवायची आहे. स्वच्छ धुवून ताटं रॅकमध्ये व्यवस्थित लावून ठेवायची असतात. तर आता आमचं पोटोबा झालेला आहे. हे डगर आहे ना. आता इथे आपण आलो आहे, तर आधी आपण वृंदावन बघूया आणि मग पुढे बघूया.
तर आपण छान मस्त असं वृंदावन फिरून झालेलं आहे आणि तुम्ही बघत असाल की मी डेली कुकिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि मला असं कुठंतरी वाटलं की आपण गावाला आलेलो आहोत तर आपण छान मस्त इको बीचला जावं, तिथे व्हिजिट द्यावी आणि हे तुमच्यासोबत शेअर करावं. मला असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इको विलेज. जर तुम्हाला इको विलेजला व्हिजिट द्यायचं असेल तर तुम्ही गुगलवरती तुम्ही सर्च करू शकतात किंवा तुम्ही ओला कॅब किंवा ओला रिक्षासुद्धा करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे इको विलेज कुठे आलं तर इको विलेज वाडा या साईडला आहे. तुम्ही विचारतात की वाडा असं ऐकलं ना की खूप जण असं कन्फ्यूज होऊन जातात. तर वाडा पालघर पुढे गेलं आणि पालघरच्या अगोदर वाडा आहे. आता हे जो वाडा आहे, वाडा हा मेन स्टॉप आहे आणि वाड्यावरून एक फाटा जातो. त्या फाट्यावरून अजून एक आतमध्ये फाटा जातो आणि त्या फाट्यामध्ये अजून आतमध्ये हे इको विलेज आहे. खूप मोठ्या अशा प्रशस्त अशा जागेमध्ये हे इको विलेज बसवलेलं आहे. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे आणि जर तुम्हाला इथे व्हिजिट द्यायचं आहे तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही गुगलवरती सर्च करू शकतात किंवा तुम्ही ओला कॅब किंवा ओला रिक्षा करू शकतात. आता इथे पर्सनली असे बस किंवा रिक्षा वगैरे अजिबात जात नाही. आपल्याला पर्सनली गाडी करावी लागते ते त्या साईडला जाण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला फक्त वृंदावन दाखवलेलं आहे. तिथे पूर्ण आतमधला जो एरिया आहे फिरण्यासाठी 3 ते 3.5 तास लागतात, पण खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. मन एकदम शांत रिलॅक्स होतं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तिथे एक गिफ्ट शॉप आहे आणि त्या गिफ्ट शॉपवरून मी काही 1 ते 2 वस्तू खरेदी केलेल्या आहेत. मी त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. श्रीकृष्ण आणि राधा यांच्या रिलेटेड खूप साऱ्या तिथे शोच्या वस्तू आहेत किंवा गिफ्ट्स आहे म्हणजे गिफ्ट आहे तुम्ही ते म्हणजे देऊ शकतात वाढदिवसाला वगैरे अशा. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे ही पर्स घेतलेली आहे 110 रुपये. हे बघा आणि हिला अशी ही नॉटसुद्धा आहे आणि हे घेतलेलं आहे आणि इथे ना मी हा असा अगरबत्तीचा ना असा स्टँड घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात दिवा पण आहे, कळस आहे, इथे ओमसुद्धा आहे, स्वस्तिक पण आहे. असं हे आहे अगरबत्तीचा स्टँड आहे. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तिथे वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यावर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. बाय. माझ्या उठे